त्याला असं आव्हान करत आहोत की एकमेकाच्या समोर उभे न ठाकता हा प्रश्न सरकारच्या पुढं मांडावा आणि सरकारच्या पद्धतीनं आताही जे आंदोलक नेते आहेत यांनी सरकारकडे आपली बाजू मांडावी, त्यांनी सरकारकडे बाजू मांडावी आणि हा चर्चेतून सन्मान्य तोडगा काहीतरी या प्रश्नातून काढावा अशी आमची या प्रकरणामध्ये भूमिका आहे। ती भूमिका आपल्या माध्यमातून जनतेमध्ये जावी अशा प्रकारची मी आपल्या सर्वांना विनंती करतो। बाळासाहेब आंबेडकर तर सत्तेमध्ये नाही, हो। पण या समाजाचे आणखी एक नेते आहेत, रामदास आठवले, जे की गेल्या 3 टर्म पासून सत्तेमध्ये आहेत, महायुती सरकारमध्ये आताही आहेत ते, तर त्यांच्याकडून काय अपेक्षा आपल्या? नाही, रिडलच्या वेळेला सर्व नेते एकत्र आले होते। बाळासाहेबांनी पुढाकार घेतला तर रामदास आठवले येतील, जोगेंद्र कवाडे येतील आणि इतर सर्व जे काही सामाजिक संघटना या प्रश्नावर काम करत आहेत ते सर्व नेते येतील, पण त्या नेत्यांना सन्माननिरित्या बाळासाहेब आंबेडकरांनी पाचारण करावं असं मला स्वतःला वाटतं। दादा, तेलंगणा, कर्नाटक या राज्यामध्ये उपवर्गीकरण लागू केले त्या सरकारने, मग इथल्या म्हणजे इथला असा वाद का पेटला? तिथं वाद झाला नाही का असा त्या राज्यामध्ये? कारण आपल्यापेक्षा कर्नाटकामध्ये आणि तेलंगणामध्ये पर्सेंटेज जास्त आहे। नाही, त्या राज्यामध्येही वाद होते, पण ते न्यायालयीन होते आणि त्यांचा तो न्यायालयीन लढा अजूनही चालू आहे। म्हणजे माला मादिगाचा लढा तेलंगणामध्ये आरक्षण दिलं तरी चालू आहे ना, आणि कर्नाटकामध्येही तो लढा न्यायालयीन चालू आहे। आता हा लढा प्रांतावर लढला जात नाही, म्हणजे मुंबईचा हायकोर्ट किंवा कर्नाटकाचा हायकोर्ट काय करणार आहे? त्याला सुप्रीम कोर्टाच्या फुल बेंच समोर नेणे हाच एक पर्याय आहे आणि ते केव्हा घडू शकते तर महाराष्ट्रातील आणि इतर देशातील जे नेते आहेत त्या नेत्यांना एकत्र करून पंतप्रधानांच्या कानावर ही गोष्ट टाकावी आणि त्यांनी सरकारच्या वतीनं पार्लमेंटच्या अधिकारावरच जर गदा येणार असेल तर मग पंतप्रधान काय करणार आहेत? आमचा पंतप्रधान पार्लमेंटला बांधील राहून काम करणार आहे की सुप्रीम कोर्टाला बांधील राहून काम करणार आहे? पार्लमेंटला बांधील राहून त्यांना जर काम करायचं असेल तर मग त्यांनी फुल बेंच समोर अपील केलं पाहिजे याच्यामध्ये, बरोबर आहे? आणि पार्लमेंट ते जर करणार नसतील तर पंतप्रधान आणि एकूणच भारतीय जनता पक्ष, मग फडणवीस वगैरे हे जे आहेत यांच्याबद्दल आधीच समाजामध्ये चुकीची भावना पसरली आहे आणि त्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागेल। बरं दादा, 9 तारखेला जो मोर्चा निघतोय आणि आपण सांगितले की मोर्चे काढून पर्याय नाही, तर हे सरकारवर दबाव येणार नाही का मोर्चाद्वारे? मोर्चाद्वारे सरकारवर दबाव निश्चित येईल, पण दबाव निर्माण करण्याची जी भाषा आहे ती भाषा वापरली जात नाही, तर एका समाजाला आपल्या समोर उभं करणारी चॅलेंजिंग भाषा वापरली जाते आणि त्याच्यामुळं मोर्चे काढणाऱ्यांचा हेतू काय आहे ना? तर परभणीला मोर्चा निघाला, भिक्षुक पुढं होते, नांदेडला मोर्चा निघाला, भिक्षुक पुढं होते, लातूरला मोर्चा निघाला, भिक्षुक पुढं होते। खरं तर भिक्षुक लोकांचं हे काम नाही, त्यांनी त्यांचं धम्मप्रसाराचं जे काही काम आहे विनय पिटकाप्रमाणे भंतेजी लोकांनी चालवणं, विनय पिटकाचा भंग करून हे कसे काय मोर्चाचं नेतृत्व करतात? ही चुकीची गोष्ट आहे। दादा, माझे 2 प्रश्न आहेत। अनुसूचित जातीमध्ये SC मध्ये जवळपास 59 जाती आहेत। हो, या जातीमध्ये 59 जातीपैकी सगळ्यात जास्त आरक्षण मुद्दाने घेतलं असं म्हणतात, तर तुम्ही आता सर्वे केला का की सगळ्यात जास्त SCनेच घेतलं 59 जातीपैकी? हा एक प्रश्न आहे। आणि दुसरा प्रश्न असा आहे, जर
आरक्षण द्यायचं जर झालं तर लोकसंख्येप्रमाणे दिलं पाहिजे का, याबद्दल काय म्हणतो? बरोबर आहे ना. 1927ची जनगणना येऊ द्या, त्या जनगणनेमध्ये ज्याची त्याची लोकसंख्या कळेल आणि त्याच्याप्रमाणे आरक्षण देता येते का हे तपासून बघावं. आहे ना, आरक्षण जनगणनेवर अवलंबूनच असायला हवं. पण एरवी तुम्हाला त्याचे तुकडे करायचे असतील तर केवळ SC प्रभागामध्येच, SC प्रवर्गामध्येच अबकड करून कसं चालेल? उद्या OBC मध्ये अबकड होणार नाही, उद्या ST मध्ये अबकडची मागणी पुढे येणार नाही, येईल. मग सरकार कोणत्या गोष्टीला निमंत्रण देत आहे? सरकारला जातीय यादवी माजवायची आहे का? बाबासाहेब आंबेडकरांचा जो मूळ हेतू होता की आपल्याला नोकरीमध्ये तर OBCला, STला आणि SCला सन्मानाच्या जागा मिळाल्याच पाहिजेत प्रशासनामध्ये, पण त्यासोबतच एकूण हा एक वर्ग जर कायम राहिला, कायम ठेवायचा आणि पुढे मागे सत्तेच्या मार्गाकडं या लोकांची एकजूट करून पुढं जायचं, एक राजकीय त्याच्यामध्ये समीकरणही बाबासाहेबांना अभिप्रेत होतं. आहे ना. आज याला हे जातीवादी म्हणणारे जे लोक आहेत यांचा फायदा कुठं आहे? माणसाला जातीमध्येच ठेवण्यात यांचा फायदा आहे. म्हणजे भाजप असेल, RSS असेल, त्याला जातीमध्ये मर्यादित करून टाकायचं, मग त्याचा फायदा घ्यायचा. नुकतीच अण्णाभाऊसाठी जयंती झाली.